नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? अल्टिमेट सक्सेस अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन चॅनलमध्ये मी तुमचा मित्र सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थ्यांनो, आपण ग्रॅव्हिटेशन पार्ट 5 आज घेणार आहोत. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरच्या आधीच्या सर्व व्हिडिओजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आज आपण पॉइंटवर जाऊया. आज आपण काय शिकणार आहोत? मास अँड वेट. व्हॉट इज मास अँड व्हॉट इज वेट? काय वाटतंय? विचार करा. मास म्हणजे काय आहे आणि वेट म्हणजे काय आहे? आपण दैनंदिन जीवनामध्ये व्यावहारिक भाषेमध्ये काय म्हणतो? वेट. म्हणजे एखाद्या दुकानात गेलो तर आपण काय म्हणतो? ओ काका, आम्हाला 1 kg साखर द्या. पण लक्षात घ्या, जे काका तुम्हाला 1 kg साखर देतात ना, त्याचं वजन 1 kg नसतं. त्याचं वस्तुमान म्हणजे मास 1 kg असतं. वजन त्याचं 1 kg नसतं. म्हणजे वेट त्याचं 1 kg नसतं. आपण म्हणतो वेट करून 1 kg द्या, पण वस्तुमानाचं वेट केलं जातं, वजन केलं जातं. समज वस्तुमानाचं मापन केलं जातं. अंडरस्टँड? म्हणजेच काय, तर आपल्याला असं वाटतं की वस्तुमान आणि वेट काय आहे? एकसारखं आहे, पण ते एकसारखं नाहीये. वस्तुमान म्हणजे काय? तर एखादी वस्तू आहे. मास म्हणजे काय? तर एखादी वस्तू आहे. मासला मराठीमध्ये वस्तुमान म्हणतात आणि वेटला मराठीमध्ये वजन म्हणतात. हे तुमच्या माहितीसाठी सांगतोय. मास म्हणजे काय? तर एखादी ही वस्तू आहे. ह्या वस्तूमध्ये असलेलं मॅटर, ह्या वस्तूमध्ये जे काय मॅटर आहे, समजा आता ही वस्तू आहे, ह्याच्यामध्ये जेवढं मॅटर आहे, ह्याचं जे मापन आहे, ह्याचं जे अमाऊंट आहे, त्यालाच काय म्हणायचं? मास. द मॅटर प्रेझेंट, द अमाऊंट ऑफ मॅटर, ओके, प्रेझेंट इन ऑब्जेक्ट, that is called mass. And weight म्हणजे काय? the weight म्हणजे the force with which earth attracts object towards itself. म्हणजे this object आहे, ह्या ऑब्जेक्टला, ही अर्थ आहे, ही अर्थ ज्या फोर्सनं खेचते, स्वतःजवळ अट्रॅक्ट करते, त्या फोर्सला म्हणायचं काय? तर वेट. पहिला पॉइंट आपल्याला समजलेला आहे. पहिला पॉइंट म्हणजे काय? amount of matter present in object, that is mass, and force with which earth attracts object, ज्या फोर्सनं अर्थ ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते, that is weight. that is first point. second point, mass is a scalar quantity and weight is vector quantity. आणि आपल्याला माहित आहे वेक्टर क्वांटिटीला काय असतं? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतात. वेटचं डायरेक्शन कुठं असेल? वेटचं डायरेक्शन टुवर्ड्स अर्थ सेंटर असणार आहे, बरोबर? कारण की फोर्सचं डायरेक्शन म्हणजेच वेटचं डायरेक्शन असणार आहे, टुवर्ड्स अर्थ सेंटर असणार आहे. समजलं? म्हणजे याला काय आहे? मॅग्निट्यूड आहे. इट हॅज मॅग्निट्यूड as well as direction, but it is scalar quantity. It has only magnitude. ओके, याला डायरेक्शन नाहीये. म्हणजे मास कसं असतंय? कुठं जरी आपण गेलो तरी त्याचं मूल्य, त्याची व्हॅल्यू ही कशी असते? कॉन्स्टंट असते एव्हरीवेअर. मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. इट डज नॉट चेंज वेदर यू आर ऑन अर्थ और मून. तुम्ही कुठेही जावा, मासची व्हॅल्यू चेंज होत नाही. समजलं? म्हणजेच काय? समजा तुम्ही अर्थ वरती आहात, दिस इज अर्थ अँड दिस इज मून. ओके, लक्ष द्या. अर्थ वरती 1 kg साखर, 1 kg शुगर जेवढी आहे, जेवढं 1 kg शुगर मॅटर आपल्याला अर्थ वरती मिळतं, तेवढंच मॅटर आपल्याला 1 kg मून वरती पण असणार आहे. ह्याच्यामध्ये काय बदल होईल का? नाही. पण वेटच्या बाबत मून आणि अर्थ वरती बदल होईल. तो कसा? व्हॉट इज वेट? वेट इज फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स ऑब्जेक्ट. म्हणजे ह्या ऑब्जेक्टला, 1 kg ऑब्जेक्टला ज्या फोर्सनं अर्थ अट्रॅक्ट करते, ते फोर्स आणि मूनचं फोर्स एकसारखा आहे का? नाहीये. मूनचं फोर्स किती आहे? अर्थच्या 1/6 आहे. समजलं? म्हणजेच काय? जेवढं वजन पृथ्वीवरती असेल, एखाद्या
पदार्थाचं एखाद्या वस्तूचं तेवढंच चंद्रावरती असेल का? नाही. चंद्रावरती किती असेल? 1/6 असेल, कारण की चंद्राचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा पृथ्वीच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या 1/6 आहे. म्हणजे चंद्राचं वजन, चंद्रावरती वजन काय होईल? कमी होईल. समजलं मुलांनो? हे होतं एक एक्झाम्पल. ते काय होतं तर मास इज कॉन्स्टंट ॲट एव्हरीवेअर. चंद्रावरती जावा, तुम्ही पोलला जावा, इक्वेटरला जावा, पृथ्वीवरती कुठल्याही ठिकाणी जरी गेला तरी मास काय राहतं? कॉन्स्टंट. बट वेट इज नॉट कॉन्स्टंट ॲट एव्हरीवेअर. इट इज नॉट सेम ॲट एव्हरीवेअर बिकॉज फोर्स इज कॅल्क्युलेटेड, म्हणजे वेट इज कॅल्क्युलेटेड बाय मास इंटू ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन. अँड आपल्याला माहीतच आहे, वी हॅव सीन चेंज इन व्हेरिएशन व्हॅल्यू ऑफ जी. व्हॅल्यू ऑफ जी ही कॉन्स्टंट असते का अर्थवरती प्रत्येक ठिकाणी? नाही. इट्स डिपेंड्स अपॉन distance of object from the center of earth and mass of object, so that weight is also not same at everywhere. प्रत्येक ठिकाणी वेट सारखं नसणार आहे. समजलं तुम्हाला? हा होता आजचं लेक्चर. अगदी छोटं पण तेवढंच महत्त्वाचं होतं. मास, वेट याच्याविषयी आपण शिकलो. मास म्हणजे इट इज अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट. वेट म्हणजे काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन between object and earth, that is weight. It is vector, it is scalar, it is not constant everywhere, it is not same everywhere, it is same everywhere, and it has direction as well as magnitude. It has only magnitude. याचं SI युनिट काय आहे? न्यूटन. आणि याचं SI युनिट काय आहे? किलोग्रॅम. समजलं तुम्हाला? आता तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजावं म्हणून मी तुम्हाला काय करतो, एक थोडंसं एक्झाम्पल इथं घेऊया, जेणेकरून काय होईल तुम्हाला कन्सेप्टच क्लिअर होईल. ओके. समजा आपलं एक्झाम्पल दिलेलं आहे पुस्तकामध्ये. राजीव नावाचा विद्यार्थी तुमच्या क्लासमध्ये आहे ना? त्याचं 75 kg हे असं दिलेलं आहे. काय आहे राजीवचं 75 kg? वेट आहे का मास आहे? काय वाटते? kg आहे. म्हणजे काय याचं? हे मास आहे. म्हणजे m ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे राजीवची. आपल्याला काय करायचंय? वेट करायचंय. ओके. वेट म्हणजे काय असतं? फोर्स बरोबर मास इंटू ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन. मास दिले 75 आणि ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन किती असतं? 9.8. हे सोडवून दिलेलं आहे पुस्तकामध्ये सुद्धा, 9.8. आणि याची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केल्यानंतर किती होती? 735 न्यूटन. हे काय झालं याचं? वेट. काय झालं याचं? हे वेट. म्हणजेच काय? राजीवचं वस्तुमान, राजीवचं मास 75 kg आणि राजीवचं वेट किती आहे? 735 न्यूटन. समजलं का तुम्हाला डिफरन्स हा? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. यूज युअर ब्रेन. तुमचा काय वापरायचा आहे? ब्रेन वापरायचा आहे. तर एवढं शिकलाय आपण, तर थोडासा ब्रेनचा यूज करूया आणि काय करूया? नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. याच्यामध्ये 2 प्रश्न तुम्हाला पुस्तकात विचारलेले आहेत. विल युअर वेट रिमेन कॉन्स्टंट ॲज यू गो अबोव सरफेस ऑफ अर्थ? काय वाटतंय? जसं तुम्ही अर्थच्या सरफेसच्या वरती जाल, हा अर्थचा सरफेस आहे. अर्थ जसं जसं तुम्ही वर जाईल, इथं आला, ॲज अबो तुम्ही जाल, जेवढे अबो जाल तेवढं तुमचं वेट सारखं राहील का? नॉट. वेट विल नॉट बी सेम बिकॉज देयर इज चेंज इन व्हॅल्यू ऑफ जी. समजलं? सेकंड, सपोज यू आर स्टँडिंग ऑन द टॉल ladder. If your distance from center of earth is 2r, what will be your weight? म्हणजे काय इथं विचारलेलं आहे, तुम्ही एखादा टॉल लॅडर वरती थांबलेला आहात. पृथ्वीच्या सेंटर पासून तुमचं डिस्टन्स, तुम्ही इथं उभा आहात, पृथ्वीच्या सेंटर पासून तुमचं डिस्टन्स किती दिलंय? 2r दिलेलं आहे. तर 2r ची किंमत काय करा? याच्यामध्ये पुटअप करा आणि तुमचं वेट किती होतंय हे तुम्ही सांगा. कसं आपण कॅल्क्युलेट करणार मग? हे
विचार करा, कारण की हा प्रश्न तुम्हालाच विचारला गेलेला आहे. काय करा, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, विचार करा, जमलं तर ठीक आहे, नाहीतर व्हिडिओ परत कंटिन्यू करा आणि तुम्ही उत्तर बघा. ओके. 2r दिलेलं आहे, म्हणजे डिस्टन्स किती दिलं आहे आपल्याला, 2r दिलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, वेट काढायचं आहे 2r डिस्टन्सवर असलेल्या माणसाचं. w बरोबर काय आहे, w बरोबर मास इंटू जी. m, g ची व्हॅल्यू किती असते, g कॅपिटल M इंटू r चा स्क्वेअर. ओके. r ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, ह्या वस्तूचं r ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, तर इथून असे एवढं डिस्टन्स किती दिलेलं आहे, 2r दिलेलं आहे. म्हणजे हे पण इथं आपण r ची व्हॅल्यू पुट केली, m इंटू जी एम डिवायडेड बाय r स्क्वेअर आहे, म्हणजे 2r आहे. 2 चा स्क्वेअर 4 आणि हे r स्क्वेअर. म्हणजेच काय झालं, वेट हे किती झालं, एवढ्या हाईट वरती गेल्यानंतर, 2r हाईट वरती गेल्यानंतर वेट किती झालं, 1/4 ऑफ जी एम अपॉन r स्क्वेअर. म्हणजे किती झालं वेट, 1/4 झालं. समजलं. म्हणजेच जसं जसं उंच जाऊ तसं तसं वेट काय झालं, कमी झालं, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मास अँड वेट याविषयी शिकलो, फरक जाणून घेतला, कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे आपण ह्या सर्व गोष्टींचा. तर विद्यार्थ्यांनो, मी तुमचा मित्र तुम्हाला विनंती करतो, चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते रेड कलरचं बटन दिसतंय तुम्हाला, ते काय करा, तुम्ही प्रेस करा, बेल आयकॉन प्रेस करा. पुढच्या व्हिडिओजची तुम्हाला लिंक मिळेल, पुढच्या व्हिडिओजची तुम्हाला माहिती मिळेल. आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आजच्या व्हिडिओमधून मी तुमचा मित्र निरोप घेतो तुमचा. धन्यवाद. थँक्यू.